हो फिकर असते ना. आता तू एवढा मोठा झाला, लग्न भगत केलं पाहिजे का नाही? आता लग्न करायचं आहे अशी माझी इच्छा आहे, कारण की मी मोठा पण माझी बहीणही माझ्या पाठोपाठ लग्नाला आली आहे, तर तिचं सुद्धा लग्न करावं लागल पहिले. अरे बाबा, तिच्या शिक्षणाकडे लक्ष दे. पहिले ती शिक्षण शिकते आणि तिचं शिक्षण पूर्ण झालं, तुझ्या घरामध्ये बायको आली म्हणजे दोघही कन्यादान करायचं. म्हणजे माझं पहिलं करायचं. तुझी बहीण जरी असली तरी तुला ते कन्यादानाचं पुण्य मिळेल आणि दोघेही पती पत्नी मिळून त्या मुलीचं कन्यादान करायचं. अच्छा, लग्न आधी करायचं. म्हणजे तुमची इच्छा अशी आहे की तू पहिले लग्न करून टाक, त्याच्यानंतर तुमची सून आल्यानंतर तुम्ही दोघं मिळून मग त्या बाईचं लग्न करून टाका. बिलकुल बिलकुल असं म्हणणं आहे तुमचं. आणि म्हणून तू लवकर घरात जा, कपडे गिपडे घे आपले, एखादी बॅग घे आणि त्यांना दिवस दिला आहे 17 तारीख. पुढच्या पार्टीला का? पुढच्या पार्टीला दिवस देऊन टाकला. हो का? आणि आपल्याला आता मुलगी पाहायला जायचं आहे. हो पण काकाजी कर लवकर तयारी. मी पोरगी पाहिली येतो, हो पण थोडस निशाने विचारून घेतो ना, तिने बिचारीने माहित पाहिजे. हो, बरोबर. आपल्यापेक्षा लहान आहे ते. एकदम बरोबर आहे. बिलकुल तिने बरोबर आहे. थोडंसं समजून सांगून देतो कसं राहायचं कसं वागायचं. सांग, तुम्ही इकडे तयारी करतो, मी बी आपलं थोडं सामान ठेवतो. निशाने आवाज देतो. तू बाईला सांग. लहानपणी आई वडील मेले, लहानपणी आई बाबा मरून गेले, कोणी सांभाळायला नाही. फक्त एकच या गावामध्ये कैवारी उरला आणि त्याने आमचा सांभाळ केला आणि त्याला आता आमच्या लग्नाची फिकर पडून गेली. जरी काकाजी म्हणतात लग्न कर, पण माझ्याही समोर माझ्या बहिणीचा विचार आहे, म्हणून मी माझ्या लहानशा बहिणीचा विचार घेतो, त्याच्यानंतर समोर पाय टाकतो. कारण जीवनामध्ये दुःख दुःख खूप चालू आहे. म्हणून मी काय म्हणतो, अरे धग धग त्या हृदयाच्या भावना त्या जरी सरल्या नशिबी हो नशिबी वेदना उरल्या 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 नशिबी वेदना उरल्या. ओ बाई ग बाई ग बाई. निशा, अगं ये निशा. काय झालं दादा? कशाकरता आवाज दिला मला? निशा, बोलले दादा. आपले लहानपणीच आई वडील मरून गेले. बोल रे, आपले लहानपणी आई वडील मरण पावले तेव्हापासून तर तुनं माझा सांभाळ केला. आईची माया आणि वडिलाची माया फक्त तूनच मला दिलं. हो, मी तरी दिली बेटा. होय ना दादा? तू माझ्यापेक्षा लहान आहे, होय ना? मी तुला लहानाचं मोठं केलं, होय. पण आज समोर वेगळे दिवस येणार आहे, म्हणून माझं म्हणणं आहे, काय? अरे या माझ्या कुले काय झालं दादा? आव तुले लहान्याचे मोठे केले, अहो वागाविले प्रेमानवय माझ्या कुले, वागाविले प्रेमानवय माझ्या कुले, वागाविले प्रेमानवय वागाविले प्रेमानवय माझ्या कुले, वागाविले प्रेमानवय माझ्या कुले, अरे गेले कष्टात जीवन तुला शिकवेले शिक्षण, तुला शिक्षण आले
मी एक पायी पैसा लावून राहिलो होय ना. हे शिक्षण वाया नाही गेलं पाहिजे. दादा तुझं जे स्वप्न आहे ते मी नक्की पूर्ण करणार. माझ्या आई वडिलांचं आणि तुझं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावे, तुम्ही डॉक्टर गेल्या कष्टाचं जीवन मी तुला शिकविले शिक्षका. नाही ना दादा. अरे हृदय ते दाटून हृदय ते दाटून दादा तुझं म्हणणं बरोबर आहे. निशा हा बोल ना दादा. आपण दोघं बहीण भाऊ. होय ना. तू शिक्षण झाल्यावर काही ड्युटीवर लाग. मी पैसे भरायला तयार राहील पण माझं लोकांचं एखाद्याचा मुलगा नाव रोशन करते तशी तू माझी बहीण तू माझं नाव रोशन करतो. दादा तू टेन्शन नको घेऊ. तुला आजपर्यंत माझ्यासाठी जे केलंय ना त्या कष्टाचं फळ मी तुला नक्की देणार. अरे बड़ी तो लगता हमें